क्लायमेट चेंजमुळे परिस्थिती बदलते. जिथे पाऊस नव्हता तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, जिथे होता तिथे कमी झालेला आहे. तर ह्या समस्यांना उत्तर देण्याच्या दृष्टीनं ह्या समस्या हा आपला संशोधनाचा विषय झाला पाहिजे. शिक्षणावरती होणारा सध्याचा खर्च आणि अपेक्षित खर्च याची सांगड घालण्यासाठी नेमकं काय करायला हवं? जे काही धोरणात्मक बदल गरजेचे आहेत ते गव्हर्नमेंटनं करणं गरजेचं आहे आणि ते करतंय. मी असं म्हणत नाही की त्याची थोडीशी स्पीड वाढवावी लागेल आणि त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना ते समाविष्ट करून घ्यायला. इतर ज्या अडचणी आहेत, शिक्षकांची कमी झालेली संख्या, भरतीची लांबलेली साधारणपणे प्रोसेस जी आहे ती कुठेतरी एक्सपेडाइट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले. सर असेल, IIM असेल, IIT असेल, याच्यामध्ये शिक्षकांची भरतीची जी प्रक्रिया आहे त्याचा अवलंब आपण केला पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. 5-6 वर्षाचा मध्ये ब्रेक आणि नंतर मग पुन्हा मध्ये शिक्षकांची रोडावलेली संख्या असा नव्हता. याचा परिणाम काय होतो की बेसिकली कुठेतरी जेव्हा शिक्षकांची संख्या कमी होते त्यामुळे दर्जात्मक जे काही शिक्षण आहे किंवा दर्जात्मक जो संशोधन आहे त्याच्यावर हा सगळा परिणाम होत असतो. एका बाजूला आपण अमेरिकेचं जे धोरण आहे त्याचा फायदा जर घ्यायचा झाला तर चांगली विद्यार्थी संख्या जी पलीकडे जाते त्यांना कुठेतरी आपल्याला ह्याच्यात समावेश करता येईल. काही लोक अमेरिका सोडून येत आहेत, अमेरिका असं नाही पण बाहेरच्या ह्याचं स्थलांतर चाललेलं आहे. तर ह्या सायन्स किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आपण आज आपली तयारी आहे का त्यांना ऍक्सेप्ट करण्याच्या दृष्टीने. आज इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अपस्किलिंगची गरज आहे आणि त्यांना पूर्ण डिग्रीमध्ये इंटरेस्ट पण नाही आणि त्यांच्याकडे तो वेळ पण नाही. पूर्वीचे जे काही आपले कोर्सेस आहेत जे वर्षानुवर्ष चालले आणि ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की माझा इंटेक 20 आहे आणि 2 किंवा 4 विद्यार्थी सुद्धा येत नाही आहेत. तर त्यावेळेला हे विचार करण्याची गरज आहे की कुठेतरी माझ्या करिक्युलममध्ये मी कमी पडतोय. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे एज वार्ता. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. दिवाळीचा सण आल्यानंतर फराळाची मेजवानी होते, पण आपण शैक्षणिक फराळ आता घेणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवरती चर्चा करून आपण विद्यार्थ्यांना आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना काय आवश्यक आहे, पुढे काय होणार आहे याची नांदी या मुलाखतीच्या माध्यमातून देणार आहोत. नमस्कार, आपण आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर नितीन करमळकर सर आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एज वार्तामध्ये. सर, शैक्षणिक क्षेत्रावरती वेगवेगळ्या विषयांवरती आपण यापूर्वी संवाद साधला आहे, पण अलीकडे शिक्षण क्षेत्रात ज्या महत्त्वाच्या घटना घडता आहेत या विषयांकडे आपण जाणार आहोत. अमेरिकेने काही शैक्षणिक धोरणांमध्ये बदल केलेला आहे, कर प्रणालीमध्ये काही बदल केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा निश्चितच जगभरातील देशांबरोबरच भारतावरही होणार आहे. तुलनेने भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण मोठी आहे. तर याचा परिणाम काय होणार आहे आणि त्यासाठी म्हणून भारताने काय केलं पाहिजे, त्याच्यावरती उपाययोजना कशा असाव्यात याबद्दल काय सांगा? नमस्कार. आपण आंतरराष्ट्रीय धोरणांकडे जातो त्यामुळे थोडासा आपण उहापोह भारताची आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय त्याचाही थोडासा विचार केला पाहिजे. आणि तो जर पाहिलात तर काही गोष्टीमध्ये आपण ज्या पद्धतीने पुढे निघालेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण आज स्पेस पॉवर झालेलं आहे. म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं शटल गेलेलं आहे. नंतर इतर अनेक गोष्टी मुद्द्यांवर काम चाललेलं आहे. GDPची जर आपण म्हटलं तर मागच्या क्वार्टरमध्ये 7.5% GDP आपण साधारणपणे हे केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त डिजिटल पॉवर म्हणून आपण मोठ्या प्रमाणात पुढे येतोय आणि डिजिटल पॉवरमध्ये आपण 2 उदाहरणं जरी घेतली की UPI जी ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात जी चाललेली आहे, तर ज्याच्या माध्यमातून मुळामध्ये ज्याला असं आपण म्हणू की जो पैसा ज्याच्यासाठी दिला गेला पाहिजे त्या पद्धतीनं तो पोहोचतोय आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचाही मोठा समावेश होतो. मग
रोजची खरेदी असेल किंवा त्या व्यतिरिक्त आपला IT असेल किंवा इतर अनेक गोष्टी, टॅक्सेस असतील किंवा शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत असेल, या सगळ्यांच्या बाबतीत UPI मोठ्या प्रमाणात मोठं ट्रान्झॅक्शन आहे. चौथा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपली जी परदेशामध्ये असलेल्या भारतीयांची जी संख्या आहे आणि जी 2 पद्धतीने काम करते, एक म्हणजे ते भारतीय अँबॅसेडर म्हणून तिथे काम करत असतात आणि दुसरं विविध क्षेत्रामध्ये आहेत. ते सायन्समध्ये आहेत, ते डॉक्टर आहेत, ते लॉमध्ये आहेत, ते आर्टिस्ट म्हणून काम करतायत आणि ती संख्या जी जवळ आहे ती 3.4 मिलियन म्हणजे 34 लाख जवळजवळ भारतीय तरुण लोक किंवा विविध क्षेत्रातील लोक परदेशामध्ये आहेत. त्यांच्याकडून जो रेमिटन्स येत असतो त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि विविध पद्धतीने आपण काम करतोय, आपण 2047 मध्ये विकसित भारत होण्याच्या दृष्टीनं संकल्पना सोडलेल्या आहेत किंवा संकल्प सोडलेले आणि त्या दृष्टीनं अनेकविध गोष्टींना एक स्टार्टअपचा जर विचार केला तर स्टार्टअप नेशन म्हणून मोठ्या प्रमाणात येतोय. स्टार्टअप त्याच्यामध्ये सुद्धा 3रा 4थ्या नंबरवर आपलं राष्ट्र आहे आणि जवळजवळ गेल्या दीड वर्षामध्ये 100 युनिकॉर्न म्हणजे एक युनिकॉर्न साधारणपणे ज्याचा 50 कोटीचा टर्नओव्हर होतो असे 100 स्टार्टअप युनिकॉर्न कंपन्या म्हणून आलेल्या. आणखीन सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत तरुण देश आहे हा. 50% ज्याला आपण डेमोग्राफी म्हणतो, डेमोग्राफी डिव्हिडंड म्हणूया, 50% जी विद्यार्थी संख्या आहे ती 25 वर्षाच्या वयाच्या खालची आहे. तर हे सगळे आपले ऍडव्हान्टेजेस आहेत आणि कुठेतरी एक आपली 3rd लार्जेस्ट इकॉनॉमीच्या दृष्टीनं आपण प्रवास चाललेला आहे. 4था आपण ऑलरेडी आहोत आणि 3रा साधारणपणे ज्याच्यामध्ये आत्ता जी आपली स्पर्धा होणार आहे ती अमेरिका, चायना यांच्याबरोबर होणार आहे, ज्यावर जर्मनी, जपान यांना आपण केव्हाही मागे टाकलेली आहे. ही झाली भारताच्या बाबतच्या या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्या अनुसरून इतर राष्ट्र जसं अमेरिकेचा आपण उल्लेख केला की अमेरिकेच्या बाबतीत आज जर आपण पाहिलं तर साधारणपणे रिसेशनकडं म्हणजे जिथे स्लोडाऊन होतोय अशा साधारणपणे परिस्थितीमध्ये आज अमेरिका पोचलेला आहे. युरोपचा रेलेव्हन्स जो होता तो कमी होत गेलेला आहे. चायना बेसिकली जी आहे त्याच्या मोठ्या कर्जाच्या दबावाखाली मोठ्या प्रमाणात आहे आणि रशिया जो आहे तर रशियाबरोबर बेसिकली त्याला जे चॅलेंज आहे की इतर राष्ट्रांचं किंवा आता जे युद्ध चाललेलं आहे ते, जपान बरोबर आपण चांगले प्रकारचे संबंध, या सर्व राष्ट्रांची मुळात आपले चांगले संबंध आहे. एक असा काळ होता की आपण सर्व नॉन अलाइनमेंट म्हणजे आमच्याशी कोणाचीच अलाइनमेंट नाही, आता आपण मल्टी अलाइनमेंटकडे निघालेलो आहे. अनेक देशांची आपण स्पर्धा म्हणणार नाही पण आपण शेक हँड केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर कोलॅबरेशनमध्ये काम करतो आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपलं भारताचं महत्व काय आहे किंवा भारताच्या दृष्टीने योग्य काय त्या दृष्टीनं काम सुरू आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की शिक्षण जेव्हा एखादं राष्ट्र विकसित राष्ट्राच्या दृष्टीनं जेव्हा प्रवास करते त्यामुळे शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. कारण सर्वात जो कुठल्याही गोष्टीची देशाची प्रगती जी असते तर तिथला ह्युमन रिसोर्स त्यावर किती सुशिक्षित आहे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्षेत्रात ते काम करतोय त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. आपण अमेरिकेचा उल्लेख केला, अमेरिकेनं अनेकविध पॉलिसीजमध्ये टॅरिफ हे कुठेतरी कार्ड म्हणून वापरले जाते आणि ज्याच्या माध्यमातून अनेकविध गोष्टींवर त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मग तो ट्रेडच्या बाबतीत असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची जाणारी संख्या त्यांच्यावर मर्यादा आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे काही नवीन नियम केलेले ज्याच्यामध्ये काही लाख रुपये त्यांना फीज म्हणून भरावे लागणार आहे आणि मुळामध्ये भारतीयांना पहिलं अट्रॅक्शन अमेरिकेचं नंतर युरोपचं आणि त्यामुळं भारतीयाची परदेशामध्ये जाणारी विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे आणि त्यामुळे या संख्येमध्ये कुठेतरी घट येणार आहे. ज्याला परवडेल किंवा इव्हन नोकरी करत असताना सुद्धा कंपनीनं जर तो खर्च आपल्या अंगी घेतला तर ते विद्यार्थी तिकडे जाऊ शकणार आहेत वगैरे. त्यामुळे त्याच्यावर थोडेसे मर्यादा येणार आहेत. पण याचा फायदा काय होऊ शकतो की 2-4 गोष्टी आहेत की मुळामध्ये बेसिकली हे विद्यार्थी जे घडतात ते मेजॉरिटी IIT IIM या विषयातून पुढे जात असतात, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणून जातात आणि नंतर जॉब मार्केटमध्ये येत असतात. तर मला असं वाटतं की ह्याच्याकडे आपण चॅलेंज न बघता एक संधी म्हणून त्याच्याकडे बघतो. हेच विद्यार्थी आपल्याला इथे रिचवता आले, त्याच पद्धतीचं शिक्षण आपण त्यांना इथे देण्यात आलं. तर महाराष्ट्र सरकारने जे नवीन धोरण आणलेलं आहे की अनेक परदेशी विद्यापीठांना
आपण एज्युसिटीमध्ये त्यांना जागा देतोय. त्यामुळे त्या विद्यापीठांना इथे आणून जे शिक्षण अदरवाईज महाग होणार होतं ते शिक्षण, त्याच स्वरूपाचं शिक्षण कमी पैशामध्ये त्यांना इथे मिळण्याची शक्यता पण निर्माण झालेली आहे. हे करत असताना ह्या सुवर्ण संधीचा फायदा इतर अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं जगामध्ये ज्याला मागणी आहे त्या पद्धतीचे अभ्यासक्रम, त्या गोष्टींचा अंतर्भाव केलेले अभ्यासक्रम याची निर्मिती आणि त्यासाठी चांगलं मनुष्यबळ अपॉइंट करणं आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं शिक्षण जेणेकरून मोठ्या प्रमाणात हा विद्यार्थी वर्ग जो काही जाऊ इच्छितोय पण त्या मर्यादा ज्या आलेल्या त्यांना इथेच कुठेतरी आपल्याला संधी प्राप्त करून देणं शक्य आहे का, हा विचार केला. मग त्याच्यासाठी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सारखी योजना असेल. पूर्वी कोठारी म्हणून UGCची फेलोशिप चालायची, आज ती बंद पडलेली आहे. पण प्रत्येक राज्यानं जर ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि साधारणपणे 150-200 अशा पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू केल्या आणि विविध शिक्षण संस्थांना त्या दिल्या, विद्यापीठांना दिल्या किंवा आयसरना दिल्या किंवा आणखीन कुठे दिल्या, तिथे चांगले विद्यार्थी घडवण्याची किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलप करण्याची आपली सुरुवात होऊ शकते. दुसरा सगळ्यात मोठा की आजपर्यंत भारत बेसिकली जेव्हा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, आपल्याकडे असून जी समस्या उभी आहे की हे शिक्षण घेतल्यानंतर ह्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या, एम्प्लॉयमेंट, त्या एम्प्लॉयमेंट आपली ही सर्व्हिस इंडस्ट्री आजपर्यंत मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलेली नाही. सर्व्हिस इंडस्ट्रीला शेवटी मर्यादा असतात, किती प्रमाणात त्याने घ्यायचं. मॅन्युफॅक्चरिंग इन मासेस आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बेसिकली ही संख्या रिचवू शकतो. त्यामुळं हा डेमोग्राफिक डिव्हिडंड कुड बी डिझास्टर इफ प्रॉपरली नॉट थॉट ऑफ. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की इंडस्ट्रीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये गेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आज आपण प्रयत्न करतोय. जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्टार्टअप नेशन म्हणून अनेक स्टार्टअप निर्माण होत आहेत, त्यांच्याकडे आहे किंवा ज्या ऑलरेडी एस्टॅब्लिश इंडस्ट्री आहेत त्या सर्व्हिस नुसते प्रोव्हायडर न राहता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये गेलं. गुगल सारखी हे आपल्याकडे आलेलं, ॲपल सारख्या गोष्टी आपल्याकडे येत आहेत. त्याचबरोबर डिफेन्स सेक्टर आहे ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन जर आपण वाढ केली तर मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना रिचवण्याची संधी या इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा शक्य होणार आहे. आणि त्यामुळं शेवटी इंडस्ट्री अकॅडमिया कोलॅबरेशन हे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार. आणि त्या दृष्टीने एकत्रित बसून तशा प्रकारचे अभ्यासक्रम की आपल्याला इंडस्ट्री या डायरेक्शनमध्ये एक्सपांड करायची आहे. मग ज्याच्यामध्ये मग ग्रीन एनर्जी असेल, हायड्रोजन एनर्जी असेल, ते सेक्टर असतील. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज इलेक्ट्रिकल मोबिलिटी, इलेक्ट्रिकल व्हेकलचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा इतर अनेक गोष्टी. आज साधा मोबाईलची जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये लागणारी मॅनपॉवर वगैरे. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे सुवर्ण संधी म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळं सरकारच्या लेवलला काम सुरूच आहे, पण ॲट द सेम टाइम याच्यामध्ये इंडस्ट्रीचे पार्टनरशिप अकॅडमिक इन्स्टिट्यूटने केली पाहिजे. आणि ते करत असताना त्यांची जी साधारणपणे आपल्यातली वर्दळ कॅम्पसवरची वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांची वाढली गेली पाहिजे. त्यांना बेसिकली काही स्वरूपात आपल्याला एकत्रित करून काही अभ्यासक्रम त्यांच्या माध्यमातून आज NEP सारखी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलेला आहे की स्किलिंग म्हणजे कौशल्य विकास करायचा असेल किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग असेल तर ऑन जॉब ट्रेनिंग गरजेचं आहे. ऑन जॉब ट्रेनिंग शेवटी इंडस्ट्री, NGOज, वेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत यांच्यामध्ये ते शक्य आहे. आणि त्यामुळं हा एकमेकातला जो आपला संवाद आहे तो वाढला पाहिजे. नुसता संवादापुरतं तो मर्यादित न राहता त्या दॅट शुड रिफ्लेक्ट इन द करिक्युलम डेव्हलपमेंट. नवीन कोर्सेस, आज AIचा जमाना आहे, AI आहे, IoT आहे, ड्रोन सारखी संकल्पना मोठ्या प्रमाणात येते. स्पेस सायन्स मोठ्या प्रमाणात एक्सपांड होते. स्पेस सारख्या एरियामध्ये आपण काय करू शकतो वगैरे, मिनरल रिसोर्सेसच्या बाबतीने आणखीन काय करू शकतो वगैरे. तर या दृष्टीने AIचा उपयोग करून वगैरे अशा प्रकारचे कोर्सेस जर आपण निर्माण केले तर मला असं वाटतं की ही एक संधी म्हणून आपण याच्याकडे पाहू शकू. ओके सर, खूप महत्त्वाचे मुद्दे या उत्तरात तुम्ही मांडलेत. तुम्ही आत्ताच NEPचा विषय घेतलात. NEP संदर्भातली जी महाराष्ट्र शासनाची जी सुकाणू समिती आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. आता NEP इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात शासनाकडून खूप सकारात्मक गोष्टी घडता आहेत.
त्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत. पण NEPची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने निश्चित ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील काळामध्ये काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी आपण काय करतो आहोत या संदर्भात थोडंसं सांगावं. मुळामध्ये NEP 2020 आपण म्हणतो, पण त्यांची अंमलबजावणी खरं सांगायची म्हणजे काही राज्यांमध्ये उशिरा सुरू झाली. त्यात अनेक कारण आहेत. कोविडमध्ये येऊन गेलं आणि त्यामुळं काही ठिकाणी, आणि पुन्हा एज्युकेशन जो आहे हा स्टेटच्या कन्करंट लिस्टमधला सब्जेक्ट आहे. त्यामुळे नॅशनल लेवलला जरी पॉलिसी आली ते स्टेटनं ऍक्सेप्ट करावी असं कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर बंधन नाही आहे. त्यामुळे काही स्टेटनी ती ऍक्सेप्ट केली, काहींनी केली नाही, काहींनी काही प्रमाणात केली असं आपण म्हणू. महाराष्ट्र शासनाने साधारणपणे 2023 मध्ये एक समितीची निर्मिती केली, ज्याचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं होतं, आणि ज्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आणि इंडस्ट्रीचे असे काही लोक घेऊन आपण ह्याच्या माध्यमातून अनेक, ज्याला आपण म्हणतो की शासकीय निर्णय GR ज्या ते आपण दिले. त्याच्यामध्ये UGCचा आधार धरून बेसिकली क्रेडिट स्ट्रक्चर काय असावं, 120, 160, 3 वर्षा कोर्ससाठी 120, 160 ह्याच्यासाठी, नंतर तो मल्टीडिसिप्लिनरी होण्याच्या दृष्टीने मेजर मायनर ही संकल्पना आणली, आणि एकाच वेळेला मेजर आणि मायनरमध्ये सुद्धा त्याला डिग्री मिळू शकते. ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. स्किलच्या दृष्टीने जवळजवळ 5 जे व्हर्टिकल आहे त्याच्यामध्ये कौशल्य विकास एक आपण ठेवलेला आहे. दुसरं ऑन जॉब ट्रेनिंग आपण ठेवलेलं आहे. प्रोजेक्ट करावं जेणेकरून बेसिकली नवीन विषयामध्ये संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील. आणि हे करत असताना पुन्हा मगाशी जो म्हटला मुद्दा की इंडस्ट्रीला जर आपण बरोबर घेतलं तर इंडस्ट्री ज्या दिशेने निघालेली आहे त्यांच्या समस्या किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत हे जर आपले संशोधनाचे प्रॉब्लेम म्हणून झाले की सब्जेक्ट म्हणून झाले तर याच्यात विन विन सिच्युएशन दोघांची आहे की आपल्याला विद्यार्थ्याला सुद्धा त्या विषयात काम करतोय म्हणून त्या वाढणाऱ्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी प्राप्त होणार आहे आणि नवीन प्रकारचं रिसर्च होणार आहे. आणि त्या दृष्टीनं ही समिती जी काम करत होती की रादर करतीये, साधारणपणे 2-2.5 वर्ष आपण सातत्यानं विविध जे आपले भागधारक आहेत ज्याला आपण म्हणू की भागधारकामध्ये म्हणजे शेअर होल्डिंग वेगळं आणि ह्याच्यामधलं हे वेगळं असतं. ह्याच्यामध्ये भागधारक म्हणजे नॉर्मली आपण ज्यांना म्हणतो की त्याच्यामध्ये पेरेंट्स आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत, त्यांना चालवणारी वेगवेगळ्या मॅनेजमेंट्स आहेत, शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत, विद्यापीठ आहेत, अनेकविध या लोकांशी आपण सातत्यानं चर्चा करून काही प्रमाणात लिबर्टी देऊन काही प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी देऊन जसंच्या तसं स्ट्रक्चर न करता त्यांना रुचेल असं पचेल असं पण मल्टीडिसिप्लिनरी या त्या पद्धतीने आपण त्याची सुरुवात केली. साधारणपणे 2023 मध्ये जरी याची सुरुवात झाली तर मला असं वाटतं की याचे इम्प्लिमेंटेशन रादर 2022 डिसेंबरमध्ये आलेली समिती आणि 23 मध्ये आपण पहिला GR काढला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पहिली बॅच आजच्या शेवटच्या सत्रामध्ये किंवा शेवटच्या वर्षामध्ये आहे. आणि हे करत असताना यांचं जे हँड होल्डिंग आहे की ह्यांना जे मेंटॉरिंग आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे ह्या समितीचं कार्यक्षेत्र बेसिकली आता फक्त नुसती GR न काढता ग्राउंड लेवलला प्रत्यक्ष काम काय सुरू आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, शिक्षकांचा असेल, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल, मल्टिपल एंट्री एक्झिटचे विषय आहेत ज्याच्यामध्ये सहजपणे ती एंट्री होऊ शकेल किंवा एक्झिट होऊ शकेल या दृष्टीने आपण काय करतो. इतर संस्थांमधून 1-2-4 क्रेडिट घेण्याच्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीने आपण काय स्ट्रक्चर तयार करतोय किंवा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आहे ते अप्रेंटिसच्या दृष्टीनं आपण इंडस्ट्रीवर काय करतोय. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी ग्राउंड लेवलला या समितीनं आणि इतर संस्थांनी सुद्धा स्वतःच्या शिक्षकांची एक छोटीशी कमिटी करून त्या इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा जो रोल आहे तो गव्हर्नमेंटचा रोल म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काय या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं असेल तर वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, यांना कुठेतरी सेन्सिटाईज करून की या विद्यार्थ्यांना त्या वेळेला ती संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं तो एक डायलॉग होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं काही GR काढले गेलेले आहेत, काही त्यांना हे सांगितलं गेलेलं आहे. गव्हर्नमेंटची स्वतःची जी काही वेगवेगळ्या मिनिस्ट्री आहेत आणि त्यांचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या संधी आपल्याला देते. आणि त्या व्यतिरिक्त सहकार क्षेत्र आहे किंवा इतर अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं
जे काही धोरणात्मक बदल गरजेचे आहेत ते गव्हर्नमेंटनं करणं गरजेचं आहे आणि ते करतंय. मी असं म्हणत नाही की त्याची थोडीशी स्पीड वाढवावी लागेल आणि त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना ते समाविष्ट करून घ्यायला. नंतर जेव्हा एखाद्या नवीन गोष्टी आपण करतो त्यावेळेला जसं ते रेल्वेचं इंजिन ट्रॅक बदलताना आवाज होतो तसा आवाज होणार आहे तो. पण तो करत असताना इतर ज्या अडचणी आहेत, शिक्षकांची कमी झालेली संख्या, भरतीची लांबलेली साधारणपणे प्रोसेस जी आहे ती कुठेतरी एक्सपेडाइट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले पाहिजेत. ज्याच्यामध्ये बेसिकली नॉर्मली निगेटिव्ह न बोलता UGCच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून चांगले शिक्षक साधारणपणे येण्याच्या दृष्टीनं आपल्याकडे जसं सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा DSTच्या ऑटोनॉमस, UGCच्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत, आयसर असेल, IIM असेल, IIT असेल, याच्यामध्ये शिक्षकांची भरतीची जी प्रक्रिया आहे त्याचा अवलंब आपण केला पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. 5-6 वर्षाचा मध्ये ब्रेक आणि नंतर मग पुन्हा मध्ये शिक्षकांची रोडावलेली संख्या असं नव्हता. याचा परिणाम काय होतो की बेसिकली कुठेतरी जेव्हा शिक्षकांची संख्या कमी होते त्यामुळे दर्जात्मक जे काही शिक्षण आहे किंवा दर्जात्मक जो संशोधन आहे त्याच्यावर हा सगळा परिणाम होत असतो. जेव्हा एकदा आपण इंडस्ट्रीशी पार्टनरशिप करतो त्याचबरोबर आपल्याकडे चांगले शिक्षक सुद्धा तशा पद्धतीने मेरिटोरियस आणि इकडे एका बाजूला आपण अमेरिकेचं जे धोरण आहे त्याचा फायदा जर घ्यायचा झाला तर चांगली विद्यार्थी संख्या जी पलीकडे जाते त्यांना कुठेतरी आपल्याला ह्याच्यात समावेश करता येईल. काही लोक अमेरिका सोडून येत आहेत, अमेरिका असं नाही पण बाहेरच्या ह्याचं स्थलांतर चाललेलं आहे. तर ह्या सायन्स किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आपण आज आपली तयारी आहे का त्यांना ऍक्सेप्ट करण्याच्या दृष्टीनं, तर त्या दृष्टीनं जे बदल घडणे गरजेचे आहे ते मला असं वाटतं की कायदा असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यामध्ये थोडंसं काम करून ह्याच्यामध्ये एक सातत्य निर्माण होईल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सरकार करते पण त्याच्यामध्ये काही शेवटी सरकारी हे करत असताना काही मधल्या अडचणी असतात. त्या अडचणीवर वित्त विभाग आहे, इतर अनेक विभाग असतात, त्यांच्या मार्फत काम सुरू आहे आणि त्याच दृष्टीनं मध्यंतरी पोस्टची आपण घोषणाही केलेली आहे. पण त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी मग साधारणपणे कशा पद्धतीने भरल्या गेल्या पाहिजेत, 50-50 या पद्धतीनं की आणखीन काही वगैरे. पण साधारणपणे यासाठी UGCचे एलिजिबिलिटीचे लिखित नियम आहेत आणि ते डेव्हिएट न करता ते जर आपण व्यवस्थितपणे फॉलो केले तर मला असं वाटतं की चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी शिक्षक म्हणून इथे घडू शकतील. पोस्ट डॉक्टरेट सारखी संकल्पना जर आपण चांगल्या पद्धतीने राबवली तर मला असं वाटतं की जो ह्युमन रिसोर्स टीचिंगसाठी आपल्याला गरजेचं आहे किंवा संशोधनासाठी जो गरजेचं आहे तो आपल्याकडेच आपण बनवण्याची प्रोसेस जर केली तर ती संख्या जी मोठ्या प्रमाणात येईल तर त्यांनाही इथे आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल. आणि एखाद्या वेळेला मला ती मुभा मिळाली पाहिजे की या माझ्या या एका ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये चांगली लोक मिळाली आहेत तर मला लगेच पुन्हा नवीन ऍडव्हर्टाईज काढून चांगली लोक आणण्याच्या दृष्टीनं, कारण साधारणपणे ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो की सर्च कम सिलेक्शन. याच्यामध्ये अनेक जर राष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्या परदेशामध्ये जेव्हा त्यांचे प्रतिनिधी जातात त्यावेळी तिथे कुठे काम चांगलं चाललेलं आहे, कोण चांगलं काम करतंय, रिसर्चमध्ये कोण खणखणीत आहे, तर त्याला आयडेंटिफाय करून जो भारतीय आहे आणि आपण उद्युक्त करत असतो की ते अप्लाय करतो, सर्चचा प्रकार झाला आणि मग पुढची सिलेक्शन. अशा गोष्टींचं कॉम्बिनेशनचं जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की चांगले लोक सुद्धा या आज पगार वगैरे ह्याच्यातले अत्यंत खणखणीत आहेत. म्हणजे असंही कुठे इंडस्ट्रीमधला त्या मिळणारी जी पगार आहे आणि इथला पगार याच्यामध्ये मोठी तफावत नाही आहे. त्यामुळं शासनाच्या बाबतीत जे काही ते निर्णय आहेत की पगार वगैरे असेल तो चांगल्या प्रकारचा प्रकार आहे, पण चांगले लोकांना अट्रॅक्ट करणं, त्यांना ह्या सिस्टीममध्ये आणणं ही खरं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच एकत्रित काम केलं पाहिजे. सर, आत्ताच नुकताच तुम्ही संशोधनाचा मुद्दा उपस्थित केलात. संशोधन ही काळाची गरज आहे आणि संशोधनामुळे देशाच्या एकूण विकासात्मक वाटचालीला फायदा होतो आणि देश विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी हातभार लागतो. सध्या IIM, IIT सारख्या संस्थांमध्ये चांगला रिसर्च सुरू आहे, पण इतर विद्यापीठांमध्ये तुलनेने त्या गुणवत्तेचा रिसर्च होत नाही. तर त्याची कारणं काय आहेत आणि ती कारणं जर दुरुस्त करायची असतील तर आपल्याला काय करायला हवं?
मुळात संशोधन जे आहे, राष्ट्रीय आपल्या समस्या काय आहेत किंवा आंतरराष्ट्रीय समस्या काय आहेत, तो समस्या ज्या आहेत तो आपल्या साधारणपणे संशोधनाचा विषय असला पाहिजे की त्या समस्यांना सोडवण्याच्या दृष्टीने, उत्तर देण्याच्या दृष्टीने. आज क्लायमेट चेंज सारखी आंतरराष्ट्रीय समस्या आहे, तर त्याला उत्तर देण्याच्या दृष्टीने आपण काय करतोय. मग एनर्जी सेक्टरमध्ये बेसिकली आज सोलारच्या बाबतीत एक मोठं कन्सॉर्शियम भारतानं पुढाकार घेऊन घेतलं. 100 देश त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहे. काही आपला भाग आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ऊर्जा, ज्याला आपण सोलार ऊर्जा म्हणूया, की ती मिळण्याची ताकद आहे. राजस्थान सारख्या किंवा हिमालयामध्ये काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जरी बर्फ जरी असलं तर बर्फ, इतर वेळा प्रचंड प्रमाणात ऊन असतं आणि ते परावर्तित करून ह्याच्या करून रिफ्लेक्ट होऊन त्याच्यावर मोठ्या सोलार एनर्जी. त्या व्यतिरिक्त जिओथर्मल सारखा जो प्रकार आहे, त्या व्यतिरिक्त हायड्रोजन च्या माध्यमातून एनर्जी निर्माण करणं वगैरे. तर अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस ही एक एरिया होऊ शकतो ज्याच्यामध्ये. आणि डिजिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आपण जातोय, पण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जे काही संपूर्ण मशिनरी वापरली जाते ती पलीकडनं आलेली आहे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्या दृष्टीने आपण त्या दृष्टीतलं संशोधन, कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा माल बनवण्याच्या दृष्टीने डिफेन्स सेक्टर हा मोठ्या प्रमाणात एक्सपांड होताना दिसतोय. तर त्याच्यामध्ये आपण नवीन संशोधनाच्या दृष्टीने काय करू शकतो, किंवा स्पेस सायन्स. आज आपण आपल्याच अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्टेशनवर भारताचा एक आपला शास्त्रज्ञ त्याला आपण पाठवलं होतं परदेशाच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर आपली प्रयत्न चाललेले की आपली स्वतःची मोठ्या प्रमाणात तिथे अशा प्रकारची एक छोटी लॅब असावी, किंवा चंद्रावर पाठवत असताना पुढचं जे यान जाईल त्याच्यामध्ये ते अनमॅन न राहता माणूस त्याच्यामधून पाठवला जाईल वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या एरिया आहेत या नवीन तुम्हाला खुणावत आहेत. या एरियामध्ये हा सायन्सचा विषय झाला. तसंच इतर मध्ये IKS सारखा विषय भारतीय ज्ञान परंपरामध्ये आणि आत्ताची जी आहे ह्याच्यामध्ये सांगड घालण्याच्या दृष्टीने आपल्याला काय, ह्याच्यात साहित्य आहे, ह्याच्यामध्ये बेसिकली आर्ट्समध्ये म्हणजे कला आहे, साहित्य आहे, नंतर नाट्य आहे, इतर अनेक विधी वर्ग, राज्यशास्त्र आहे, सोशल सायन्स आहे, ह्युमॅनिटीज मधला आज सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सायकोलॉजी. तर मनावर जो काही गोष्टींचा मनाची विकसित करण्याच्या दृष्टीनं काही संशोधन काय करू शकतो, किंवा जे जॉबचे स्ट्रेस आहेत त्या जॉब स्ट्रेसमध्ये बेसिकली मनुष्य मोठ्या प्रमाणात प्रभावित होतो. तर हे जे प्रश्न आहेत या समस्या सोडवणे. आज आपण म्हणतो काही भागात कुपोषणाचे आहेत. आज आपण पाहताना बघतो की क्लायमेट चेंजमुळे परिस्थिती बदलते. जिथे पाऊस नव्हता तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, जिथे होता तिथे कमी झालेला आहे. तर ह्या समस्यांना उत्तर देण्याच्या दृष्टीने ह्या समस्या हा आपला संशोधनाचा विषय झाला पाहिजे. हे करत असताना या गोष्टीमध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबरोबरचं तुमचं बॉन्डिंग, त्यांच्याबरोबरचं कोलॅबरेशन, ज्याला जॉईंट व्हेंचर म्हणतो, की अशा पद्धतीनं तो आंतरराष्ट्रीय असू शकतो, तो भारतीय संस्थांबरोबर असू शकतो, IITs बरोबर असू शकतो, आयसर IITs विद्यापीठ असं. आणि या दृष्टीने इनफॅक्ट एक संकल्पना आज ANRF म्हणून झालेला आहे, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, याच्या माध्यमातून सुद्धा तो प्रयत्न केला जातोय की रिसर्च होताना डिसिप्लिनरी आणि तो करत असताना कन्सॉर्शियम डेव्हलप करणं. म्हणजे काय केले त्यांनी, हब अँड स्पोक मॉडेल केले की NIRF रँकिंगचा विचार करून ज्यांना रँकिंग चांगलं आहे ते हब म्हणून काम करतायत. आणि त्याच्याबरोबर त्यांनी इतर अनेक संस्थांना म्हणजे ज्याच्यामध्ये विद्यापीठ आहेत, आयसर आहेत, IIM आहेत, त्यांनी एकत्रित प्रोजेक्ट सबमिट करावा आणि त्या जवळजवळ 100-1 कोटीपर्यंत साधारणपणे ज्याला असं म्हणतो की फंडिंग हे DSTच्या मार्फत किंवा शासनाच्या केंद्रीय पातळीवर आपण मिळते. तसंच ह्युमॅनिटीच्या बाबतीत एक प्रयत्न होताना दिसतोय की ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज आणि टेक्नॉलॉजी त्यांनी एकत्र यावं आणि त्याच्यासाठी एक वेगळे आपण केले. आज प्रत्येक मिनिस्ट्रीकडनं जे काय फंडिंग मिळायचं, UGC असेल, DST इंडिव्हिज्युअल, त्याची थोडीशी कमतरता आली. याचं कारण म्हणजे ANRF म्हणून आपण एक नवीन पूल तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून साधारणपणे अशा प्रकारचं रिसर्च फंडिंग हे करत असताना इंडस्ट्रीने सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो ह्याच्यामध्ये मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीनं
संशोधन जे गरजेचं आहे ते संशोधन एकत्रित जर केलं तर मला असं वाटतं की विन विन सिच्युएशन सगळ्यांच्या दृष्टीने. त्यामुळे संशोधनाचा दर्जा निश्चितपणे उचलला जाईल, उंचावेल. आज काय होतं की बऱ्याच वेळा संशोधनामध्ये रेप्लिकेशन खूप झालेलं आहे की त्याच गोष्टीवर तेच काम आणि मग त्यासाठी PhD वगैरे असं न होता नवीन विषयांच्या शोधात पहिल्यांदा जाऊन चांगले विशेष निवडून आणि ते कोलॅबरेटिव्ह पद्धतीने आपण गेलं तर मला असं वाटतं की संशोधनाचा दर्जा निश्चित उंचावेल. आणि त्या दृष्टीनं जे काही राष्ट्रीय प्रयत्न आहेत त्याला कुठेतरी आपणही त्याचा अंगीकार करणं. ज्ञानसारखे प्रोग्राम आहेत, ज्ञानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संस्थांमधून आपण सायंटिस्टना इथं आणून त्यांच्याबरोबर पहिल्यांदा 10-15 दिवसाचा प्रोग्राम करतो. त्याच्यातून एक साधारणपणे आपल्यातला आदान प्रदान वाढतं आणि त्याच्या माध्यमातून एकत्रित आपण काही रिसर्च प्रोजेक्ट देऊ शकतो का, एकत्रित संशोधन करू शकतो का, ते संधी प्राप्त करत असतात. या सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीनं उपयोग करून घेणं जेणेकरून जे संशोधन आहे त्याचा दर्जा नुसता वाढेल असा नाही, तो चांगला खणखणीत राहील आणि ज्याच्यामुळं अनेकविध नवीन संधी निर्माण होतील, ज्याच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंटचा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणात सोडवला जाईल. असं ते एक मला सगळं कनेक्टेड आहे. त्यामुळे ते एका अंगाने न बघता एकत्रित स्वरूपात कन्सॉर्शियम पद्धतीने कोलॅबोरेशनच्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने आपलं तो मला असं वाटतं की त्या दृष्टीने काम करणं, संस्था, सरकार सर्वांनी एकत्रित काम करणं हे अत्यंत गरजेचे आहे. सर, मध्यंतरी प्रत्येक वेळा अशी चर्चा होते की एकूण GDPचा जो खर्च आहे शिक्षणावरती तो तुलनेने कमी होतो. आपण विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. विकसित राष्ट्र म्हणून आपण पुढील काळात उदयास येऊ असे स्वप्न सर्व पाहता आहेत. त्या दृष्टीने जर वाटचाल करायची असेल तर शिक्षणावरती होणारा सध्याचा खर्च आणि अपेक्षित खर्च याची सांगड घालण्यासाठी नेमकं काय करायला हवं? मला वाटतं की जसं म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा आलं तेव्हा त्याची अंमलबजावणीसाठी सुद्धा बऱ्याच गाईडलाईन्स दिल्या गेल्या. ते करत असताना काही प्रमाणात फंडिंग सेंट्रल युनिव्हर्सिटीला होतं. स्टेट युनिव्हर्सिटीज जे आहेत, पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये थोडीशी तफावत राहते ती. पण स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीजनं सुद्धा बेसिकली कम्पीट करत असताना या राष्ट्रीय वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर मुळात पहिलं कुठेतरी कोलॅबोरेशन्स किंवा एकत्रित काम करणं. ANRF सारखी जी नवीन प्रणाली अस्तित्वात आली आहे त्या प्रणालीचा फायदा घेऊन इतर संस्थांबरोबर कन्सॉर्शियम करून येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यामध्ये बेसिकली भाग घेणं. दुसरं जे आहे की कोर्सेस जे आहेत त्याचं रिस्ट्रक्चरिंग काही प्रमाणात मला असं वाटतं की काही एखाद्या कोर्सला उठाव नाही याचा अर्थ की त्याला मार्केटमध्ये डिमांड नाही आहे आणि त्यामुळं असे कोर्सेस कमी करून नाविन्यपूर्ण कोर्सेस आणि ज्याच्या माध्यमातून काही प्रमाणात रेव्हेन्यू जनरेशन सुद्धा होऊ शकेल. म्हणजे सरकार एका बाजूला काम करत असताना विद्यापीठांनी किंवा शिक्षण संस्थांनी असे गोष्टी केल्या आहेत. आज इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अपस्किलिंगची गरज आहे आणि त्यांना पूर्ण डिग्रीमध्ये इंटरेस्ट पण नाही आणि त्यांच्याकडे तो वेळ पण नाही. तो ही जी संख्या आहे त्याला टार्गेट करणं, त्यांच्यासाठी तशा नाविन्यपूर्ण कोर्स उपलब्ध करून देणं, याची फी नेहमीपेक्षा जास्त असू शकेल. हे रेव्हेन्यूचं मॉडेल असू शकतं. दुसरं जो आहे तो इंडस्ट्रीची पार्टनरशिप आहे आणि इंडस्ट्रीची स्पॉन्सरशिप आहे, तर त्याच्या माध्यमातून हे करू शकतं. आज नो डाऊट की आपली ज्या पद्धतीनं त्याच्यावर पैसा खर्च व्हायला पाहिजे, GDPची जी गोष्ट केली 6% वगैरे तेवढ्या प्रमाणात होत नाही. पण मला असं वाटतं की प्रयत्न होताना दिसत आहेत. या सगळ्या गोष्टीला वेळ लागत असतो. तर त्यामुळं जेव्हा वर काहीतरी चालतंय, स्टेटला लेवलला काहीतरी चालतंय, त्यावेळेला प्रत्येक संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपण नवीन पद्धतीने हे करून प्रत्येक वेळा आपण शासनाकडं नुसतं तोंड आवासून न बघता आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं, सस्टेनेबल होण्याच्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इंडस्ट्रीची पार्टनरशिप जी आहे ती अत्यंत, कारण जसं मी मगाशी म्हटलं की पोस्ट डॉक्टरल फेलोशिप ही जर इंडस्ट्री स्पॉन्सर्ड असेल तर इंडस्ट्री ऑब्व्हियसली ज्या एरियामध्ये काम करते त्या एरियामध्येच ती फेलोशिप देईल
आणि त्याच्या पद्धतीचे ह्युमन रिसोर्स डेव्हलप होण्या तो जो खर्च आहे तो इंडस्ट्री पेलेल. अशा पद्धतीनं जर थोडंसं मला म्हटलं की मी म्हटलं की कोलॅबरेटिव्ह अप्रोच ठेवला तर जो अपेक्षित खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं भागवता येईल आणि जेणेकरून चांगला ह्युमन रिसोर्स डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं मदत होऊ शकेल. ओके. सर, भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे आणि या तरुणाईचा उपयोग करूनच आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर या तरुणींना शिक्षण मिळावं या दृष्टीने जसं मुलींना मोफत शिक्षण या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. पण प्रायव्हेटायझेशनकडे कल होतो आहे अशा पद्धतीची टीका होते. तर या दृष्टीने जर विचार केला तर या युवकांना चांगल्या दर्जाचं, गुणवत्तेचं आणि सध्याच्या परिस्थितीला आवश्यक असणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी आहे. केवळ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचीच ती जबाबदारी नाही तर सरकारी युनिव्हर्सिटीची पण ती जबाबदारी आहे. या दृष्टीने प्रयत्न होण्यासाठी सुकाणू समिती म्हणून काही करू शकते का? शेवटी सुकाणू समिती ही मोर ऑफ एन ॲडवायझरी बॉडी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवर काम करायचं ते शिक्षकांनाच करायचं, त्या संस्थांना करायचं आहे. त्या वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामार्फतच होणार आहे. पण हे करत असताना की कुठेतरी हाही आपण विचार केला पाहिजे की रिडंडंट झालेले सिलेबस, त्या सिलेबसमध्ये बदल करणे गरजेचे आहे. नवीन जे बाहेर घडताना दिसते ते कुठेतरी आपल्या करिक्युलममध्ये येणं गरजेचं आहे. आणि अशा प्रयत्न म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की BA सारखा कोर्स, लिबरल आर्ट्स सारखा कोर्स, जिथे काही संस्थांमध्ये ती फी जवळजवळ काही लाखामध्ये आहे, काही दशलाखामध्ये मी म्हणेन. आणि तोच कोर्स त्याच BAला आपल्याकडे 1000-1500 रुपये किंवा 2,500-3,000 रुपये वगैरे आहे. पण त्यात 2,500-3,000मध्ये ते जे काही 40 लाखामध्ये देत आहेत तर तशा प्रकारचं शिक्षण आपण देऊ शकणार नाही का? आपल्याकडे तर मनुष्यबळ नाही का? त्या दृष्टीनं आपणही कुठेतरी स्वयंपूर्ण होऊन या बाबतीत विचार करून कोर्सेस नवीन पद्धतीचे आणणं, मग वेगळ्या एरियाज, आज AI सारखं क्षेत्र असेल, आज लिबरल आर्ट सारखं क्षेत्र असेल, आज डिझाईन थिंकिंग सारखं क्षेत्र असेल. पूर्वीचे जे काही आपले कोर्सेस आहेत जे वर्षानुवर्ष चालत आलेले, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की माझा इंटेक 20 आहे आणि 2 किंवा 4 विद्यार्थी सुद्धा येत नाही आहेत. तर त्यावेळेला हे विचार करण्याची गरज आहे की कुठेतरी माझ्या करिक्युलममध्ये मी कमी पडतोय आणि ते करिक्युलम जे बाहेर इतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्याचा वेध घेत आहेत तो मी वेध घेतला पाहिजे आणि ते रिफ्लेक्ट माझ्या करिक्युलममध्ये झालं पाहिजे. शेवटी प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. मग त्याची आर्थिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. लिबरल आर्टचा कोर्स जर इतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू शकतो तर तशाच पद्धतीनं पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा का आणता येणार नाही? आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की प्रयत्न झाले पाहिजेत. AI सारखा कोर्स, डेटा सायन्स सारखा कोर्स जर बाहेर मोठ्या प्रमाणात सर्टिफिकेशन जिथे लाखो रुपये लोक देतात तोच इंडस्ट्री बरोबर आपण एकत्रित करून आणि चांगल्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहेत त्यांना बरोबर घेऊन ते करिक्युलम जर डेव्हलप केलं तर मला असं वाटतं की आपल्याकडेही चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी अट्रॅक्ट होतील आणि सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा उत्कृष्ट शिक्षण मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील. पण ह्याच्यामध्ये कोर्स करेक्शन जो आहे, कोर्स करायची म्हणजे लिटरली मिनिंग की कोर्समध्ये करेक्शन करणं आपल्या, आणि तो करेक्शन जे आहे ते चांगलं करिक्युलम डेव्हलप करणं, त्या ते शिकवण्यासाठी चांगले कॉम्पिटंट माणसं असणं आणि ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीची पार्टनरशिप आणणं, असा हा सगळा जर गोष्टी आपण केल्यात तर मला असं वाटतं की कॅनव्हास खूप मोठा आहे आणि त्यामुळे संधी सुद्धा तेवढ्या, जेवढी चॅलेंज आहे तेवढ्या संधी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपण थोडंसं आपलं त्याच्यामध्ये जर योगदान देऊ शकलं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये येईल. अशा पद्धतीनं विचारसरणी जर आपली जर झाली तर मला असं वाटतं की हे शक्य होऊ शकेल. ओके, धन्यवाद सर. आपण हे जो वार्ताशी संवाद साधून लोकल टू ग्लोबल काय व्हायला हवं आणि यासाठी आपण काय करतो आहोत आणि भविष्यात काय करण्याची आवश्यकता आहे, विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी पुढील काळात आपली दिशा कशी असायला हवी, या सर्व घटकांवरती, या सर्व मुद्द्यांवरती आपण खूप छान पद्धतीने मांडणी केलीत. निश्चितच आपल्या प्रेक्षकांना हा शैक्षणिक फराळ उपलब्ध झाला आणि त्याचा ते नक्कीच फायदा घेतील.
आपण एजू वार्ताशी संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.